बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गीतेचा नवा व्हिडिओ सध्या समोर येतोय। बबन गीतेनं माझ्यासमोर बापू आंधळेला गोळ्या घातल्या असा दावा गोट्या गीते यांनी केला। बापू आंधळे प्रकरणात मी फिर्यादी म्हणून जितेंद्र आव्हाड माझ्या मागे लागलेत असाही आरोप त्यांच्याकडून केला गेलाय। जितेंद्र आव्हाड माझ्या विरोधात खोटे आरोप करतायत, हे त्यांना महागात पडेल अशी धमकी सुद्धा गोट्या गीते यांनी दिली आहे। आव्हाड, संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामने मॅडम की दामने मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून येतो। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। जे आमचा बापू आंधळे सरपंच आमचे, त्यावेळेस आम्हाला त्या बबन गीत्यानं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी, त्या महादेव गीत्याच्या घरापाशी। त्यावेळेस आमचं पैसे आणलेच का तू बापू, हे ते बोला बोलीत थोडं शिव्या देताना हे चालू झालं आमचं। आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला। संतोष देशमुख काय विषय नाही, आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेणं नाही, पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला। धनंजय मुंडे साहेबाला बी टार्गेट करू नका। धनंजय मुंडे साहेबाला तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय रे बाबा, काय गोरगरिबाच्या परत येऊन कुणाला विचारा हो, परतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते, कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटू गित्यानं काय असं केलंय म्हणून। त्यावेळेस मी आहे का, मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी, पण तुम्ही आहे का तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका तुम्ही। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण हा फरार गोट्या गीतेचा व्हिडिओ बघतोय, अनेक दावे खरं तर त्यानं केलेले आहेत, सोबतच जितेंद्र आव्हाड यांना त्यानं धमकी दिली आहे। गौरी, साधवाई मारहाण प्रकरणात गोट्या गीतेवर गुन्हा दाखल आहे आणि मकोका अंतर्गत देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्या प्रकरणात तो फरार आहे। दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी देखील गोट्या गीतेवर खुनाचा संशय व्यक्त केला आहे। त्या दिशेने देखील पोलीस तपास करतायत, पोलिसांचं पथक त्याच्या मागावर आहे। परंतु या दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झालाय, यामध्ये गोट्याने अनेक खळबळजनक दावे केले आहेत। तसेच जितेंद्र आव्हाड हे माझे जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय। याबरोबर तुम्हाला हे महागात पडेल असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आहे। आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यात ज्या ज्या काही घटना घडल्या मागच्या काळात, त्या घटनांचा सगळा उल्लेख करून गोट्या गीतेने माझ्यावर अन्याय होतोय, कुठली तरी बबन आंधळे याच्या 302 जी फिर्याद आहे त्यातील मी साक्षीदार आहे, त्यामुळे मला सगळं टार्गेट केलं जातंय असं देखील त्यांनी म्हटलंय। माझी बदनामी केली तर मी पटरीवर बसून जीव देईल असे देखील धमकी तो देतो। एकंदरीतच या व्हिडिओमुळे आता पुन्हा एकदा चर्चा होत आहे, परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा, कारण यामध्ये जो गोट्या गीते बोलतो ते संदर्भ सगळे जुने आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ जुना असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। आता पोलीस त्याच्या मागावर असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पोलीस देखील या व्हिडिओचा तपास करणार असून हा व्हिडिओ नेमका कधीचा हे लवकरच समोर येईल। गौरी, नक्कीच उदय, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।